एकनाथ शिंदेच्या माणसावर पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाडांनी धडाधड फायरिंग केली। शिंदे गटाचे पदाधिकारी गप्पा मारत बसले तेवढ्यात पोलीस स्टेशनमध्ये आमदार गणपत गायकवाडांची धडाधड फायरिंग। सीसीटीव्ही दृश्य समोर। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना पदाधिकारी आणि नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला। मुंबई येथे उल्हासनगरमध्ये हिलनलँड पोलीस ठाण्यात ही एक धक्कादायक घटना 2 फेब्रुवारी रोजी रात्री घडली। पोलिसांच्या समोर पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला। कसा हे गडबड होत आहे। माहिती अशी की गेल्या काही दिवसांपूर्वी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीवरून वाद निर्माण झाला होता। त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत शिंदे गटाकडून पाडण्यात आली होती। त्यानंतर हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये गेले। दोन्ही बाजूच्या लोकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं होतं। पोलीस स्टेशनच्या बाहेर दोन्ही गटाचे कार्यकर्ते यांची गर्दी जमली होती व ते घोषणाबाजी करत होते। ते रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक बाहेर गेले असता याच दरम्यान गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये हल्ला केला। याच दरम्यान 5 ते 6 गोळ्या चालवण्यात आल्या। पाहुयात दत्ता शिंदे एसडीपीसी काय म्हणतात। आमदार श्रीयुत गणपत गायकवाड त्यांच्या सोबतचे दुसरे फायरिंग करणारे आरोपी हर्षल केने आणि तिसरे एक आरोपी आहेत असे एकूण संदीप सरवणकर असे एकूण 3 आरोपींना अटक केली। दोन्ही गटाचे लोक उभे होते आणि आरडाओरडा सुरू झाला होता। आरडाओरडा सुरू झाल्यामुळं म्हणजे एकमेकाच्या बाबतीमध्ये ओरडणं सुरू होतं आणि तो गोंधळ नियंत्रित करण्यासाठी पीआय श्री जगताप हे बाहेर आले। तिथं कोणालाही मारहाण वगैरे अशी झालेली नाहीये, तशी घटना समोर आलेली नाहीये। परंतु त्या दरम्यान असं स्पष्ट होतंय आपल्याकडे तसे सीसीटीव्ही फुटेजचे अत्यंत भक्कम पुरावे आहेत की गणपत गायकवाड यांनी उठून शांत बसलेल्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या दिशेनं त्यांच्यावरती नेम रोखून फायर केला आणि त्यावेळेस त्या गोळ्या त्यांच्या छातीमध्ये आणि इतर भागात